नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत BMC साठीचे लेक्चर, ज्यासाठी सुरू केलेले आहे आपण स्पेशल 60 दिवस विजेता सिरीज, ज्यामध्ये आपलं सामान्य विज्ञानाचं आज 15वं लेक्चर असणार आहे. यामध्ये सामान्य विज्ञानाचे जे क्वेश्चन मी घेऊन आलेले आहे हे सर्व TCS पॅटर्नने असणार आहे. तुम्हाला जितकेही क्वेश्चन येतात ठीक आहे BMC मध्ये, तर ते तुम्हाला 4-5 मार्काचे क्वेश्चन येतात, पण ते सर्व TCS ने येतात. म्हणजे तुमचं असं आहे की तुम्हाला थोडं जास्त अभ्यास करायचा आहे. म्हणजे कसा अभ्यास करायचा आहे, थोडं जास्त अभ्यास करायचा आहे, कारण TCS ला थोडं कसं असतं, लेवल जास्त असतं. ठीक आहे, तर त्याच्यानुसार आपण सगळे प्रश्न उत्तर घेऊन आलेलो आहोत. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघून व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या प्रश्नाने. तर पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे, दिसत आहे. मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमकण असा उल्लेख खालील कुठल्या पेशींच्या भागांना केला जातो? म्हणाल मॅडम आम्ही तर हे ऐकलंच नाहीये कधी. सो जे आपण कधी ऐकलं वाचलं नसतं ते त्या गोष्टी पण पेपरमध्ये येऊन जातात. तसंच हे पण आहे की तुम्हाला आता काय सांगितलेलं आहे की मेदयुक्त म्हणजे चरबीने म्हणजे मेदाने तयार झालेली, काय मेदाने तयार झालेली, काय सांगितलंय, मेदाने तयार झालेले प्रथिनांचे हिमकण. आता मेदाने जी गोष्ट तयार झालेली आहे, पण ज्यामध्ये काय आहे, प्रथिने आहेत. काय आहे, ज्यामध्ये प्रथिने खोचलेले आहे असं म्हणू शकतात तुम्ही. ज्यामध्ये प्रथिने आहे असा कोणती पेशी आहे? ठीक आहे, मग पेशी भित्तिका. पेशी भित्तिका कोणामध्ये असते, मी मागच्या लेक्चर मध्ये शिकवलं आहे. यासाठी रेग्युलर सिरीज बघायची आहे, कारण पेशी भित्तिका ही कोणामध्ये असते, फक्त वनस्पती पेशींना. कोणामध्ये आहे, वनस्पती पेशीमध्ये आहे पेशी भित्तिका. बरोबर. मग ती कशाने बनली, तर ती बनलेली आहे कायटिन आणि सेल्युलोज या शर्करेने बनली. मग त्याचा इथं संबंध येत नाही. पेशी द्रव्य, पेशी द्रव्य काय असतो, हे बघा, ही पेशी आहे, पेशीमध्ये केंद्रक आहे, केंद्रकाच्या आजूबाजूला द्रव्य असतं, त्याला बोललं जातं. आणि ही पेशी आहे, हे पेशीमध्ये असलेलं द्रव्य म्हणजे पेशी द्रव्य. तर हे पण याचं आन्सर येत नाही. आंतरद्रव्य ज्वालिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हे पण याचं आन्सर येत नाही. मग उरलं एकच की प्रद्रव्य पटल, ज्याला म्हटलं जातं सेल मेम्ब्रेन. प्रद्रव्य पटल म्हणजे सेल मेम्ब्रेन. जसं वनस्पती पेशींमध्ये पेशी भित्तिका असते, तसंच प्राणी पेशीमध्ये काय असतं सांगा. प्राणी पेशीमध्ये आउटर लेयर जी आहे ती आउटर लेयर कशाची असते, प्रद्रव्य पटलाची, ज्याला बोललं जातं सेल मेम्ब्रेन. मग हे सेल मेम्ब्रेन कशापासून बनलेलं आहे, तर हे बनलेलं आहे मेदाने, आणि यामध्ये खोचले गेल्यासारखे असतात प्रथिने. म्हणून काय आन्सर येणार आहे आपलं, प्रद्रव्य पटल. ज्यांना कळलं असेल, व्यवस्थित प्रश्न समजला असेल, त्यांनी पटकन लाईक करून घ्यायचा आहे आणि सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचं आहे. ओके, देन आहे पुढचा प्रश्न. मानवामध्ये एकूण वजनाच्या किती टक्के भाग म्हणजे रक्त होय? आता तुमचं वजन 60 किलो आहे, 60 kg आहे. ठीक आहे, मग ह्या टोटल 60 किलोच्या किती टक्के, म्हणजे तुम्हाला विचारलेलं आहे पर्सेंटेज मध्ये. ठीक आहे, काय विचारलेलं आहे, टक्के भाग रक्ताचा आहे. 8 ते 10%, 18 ते 20%, 13 ते 15% आणि 20 ते 25%. यासोबतच मला पाण्याचं वजन किती असतं संपूर्ण आपल्या वजनापैकी, किती पर्सेंट पाणी आणि किती पर्सेंट हाडं म्हणजे बोन्स असतात, हे तुम्ही कमेंटद्वारे सांगायचंय. तुमच्या ज्या कमेंट आहे त्या मी बघत असते. ठीक आहे, त्याच्यानुसारच आपण काय करत असतो, क्वेश्चन आन्सर घेत असतो. म्हणून ऑफलाईन कमेंट करून नक्की सांगायचंय. तर मानवामध्ये एकूण वजनाच्या 8 ते 10% म्हणजे पर्सेंटेज विचारला आहे, तर 8 ते 10% काय असतं, रक्त असतं. क्लिअर. चला पुढचा प्रश्न बघा. खालील विधाने लक्षात घ्या. असत्य नसलेले विधान ओळखा. असत्य नाहीये. ठीक आहे, असत्य नाहीये म्हणजे कोण आहे, मग सत्य आहे ना, सत्य असलेलं. असत्य नाही म्हणजे कोण, सत्य म्हणजे कोण, बरोबर असलेलं विधान ओळखा. आता हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे प्राण्यांचे वर्गीकरण. बघा, पंचसृष्टी वर्गीकरण कार्ल लिनियस यांनी केले का? नंतर सृष्टी, मोनेरा यामध्ये जीवाणू, आदिजीव यांचा समावेश केला जातो का? तर आता याचं उत्तर काय येईल, आता तुम्ही जेव्हा कन्सेप्ट वाचाल, सिलेबस वाचाल, जेव्हा तुम्हाला पूर्ण चॅप्टर कळेल ना, तेव्हाच याचे उत्तर देता येणार आहे. पहिल्यांदाच सांगते मी, कारण TCS पॅटर्न असो, IBBS असो, नाही तर अजून दुसरा कुठलाही असो,
तुम्हाला क्वेश्चन आन्सर मध्ये थोडाफार फरक दिसतो, खूप जास्त क्वेश्चन आन्सर फरक नसतो, तेच असतं. पण हाच प्रश्न डीप मध्ये विचारला जाईल किंवा हाच प्रश्न बेसिकला विचारला जाईल, पण प्रश्न तेच असतात. ठीक आहे. तर मग लक्षात ठेवायचंय, जोपर्यंत कुठलाही तुम्ही सिलेबसने अभ्यास करत नाही, तुमचा अभ्यास होत नाही. म्हणून तुम्ही बॅचला ऍडमिशन घ्या. आपली BMC ची सुद्धा रेकॉर्डेड बॅच आहे. ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला त्यामध्ये पूर्ण काय मिळणार, तुम्ही तिकडे बॅच करा, लेक्चर करा आणि इथे क्वेश्चन आन्सर करा, म्हणजे तुमचं सगळं क्लिअर होणार आहे. सगळेच टॉपिक क्लिअर होणार आहे. बरोबर. आता बघा, पंचसृष्टी म्हणजे काय, 5 किंगडम क्लासिफिकेशन. ठीक आहे. 5 किंगडम क्लासिफिकेशन हे कोणी केलं माहिती आहे तुम्हाला? RH विटेकर. कोणी केलेलं आहे? RH विटेकर यांनी काय केलेलं आहे? पंचसृष्टी वर्गीकरण केलं. यांनी काल लिनियस म्हटलं म्हणजे हे विधान चूक झालं. आपल्याला सत्य विधान ओळखायला लावलं होतं, पण हे तर चूक झालं. काल लिनियस यांनी काय केलं? काल लिनियस यांनी काय केलं? द्विनाम पद्धती. द्विनाम म्हणजे काय? बायोनॉमियल नेमइनक्लेचर, बायोनॉमियल नेम ची जी पद्धत आहे ना, ती सुरू केली होती. नंतर सृष्टी, मोनेरा यामध्ये जीवाणू व आदिजीव यांचा समावेश केला जातो, हेही विधान चुकीचं आहे. RH विटेकरांनी काय केलं? 5 किंगडम क्लासिफिकेशन जे आहे, पंचसृष्टी क्लासिफिकेशन म्हणजे 5 वर्गात केलं. पहिलं काय? प्रोटिस्टा. पहिला वर्ग कोणता होता? प्रोटिस्टा. दुसरा काय होता? मोनेरा. तिसरा काय होता सांगा? तिसरा होता कवक. नंतर होतं ॲनिमलिया म्हणजे काय? प्राणी. आणि नंतर काय होतं? वनस्पती. ठीक आहे. नंतर काय होतं? प्लांटी म्हणजे काय? वनस्पती. म्हणजे असं वर्गीकरण केलं गेलं. आता हे किती झाले? 5 सृष्टी झाल्या. मग त्यांनी काय म्हटलं? सृष्टी जी मोनेरा आहे, सेकंड सृष्टी आहे, यामध्ये जीवाणू व आदिजीवांचा समावेश होतो का? नाही. मोनेरामध्ये फक्त जीवाणूचा समावेश होतो. कुणाचा होतो? जीवाणूचा. मग आता या आदिजीवांसाठी एक वेगळी सृष्टी तयार केली ना त्यांनी, प्रोटिस्टा. मग प्रोटिस्टामध्ये कोणाचा समावेश आहे? आदिजीवांचा. कोणाचा? आदिजीवांचा समावेश आहे. कवकांमध्ये कोण? सगळे फंगस. जसं तुम्ही मशरूम खातात, ते पण एक काय आहे? कवक आहे ना, फंगस आहे. त्याचा प्राण्यांमध्ये आपला पण समावेश आहे. आपणही प्राणी आहोत. वनस्पतींमध्ये सगळ्या वनस्पतींचा समावेश केला. ठीक आहे. अशा पद्धतीने पंचसृष्टी वर्गीकरण कोणी केलं? RH विटेकर यांनी केलं. चला, समजलं का? मग आता कोणतंही आपलं बरोबर विधान नाही, म्हणजे आन्सर काय ना? डी. दोन्ही पण बरोबर नाहीये, कारण दोन्हीही चूक आहे. समजलं असेल, सेशन लाईक करून लिंकला शेअर करायचंय. पुढचा प्रश्न, खालील कुठल्या संघातील प्राणी सहसा उभयलिंगी आहे? उभयलिंगी म्हणजे पुरुषाचे आणि स्त्रीचे दोघांचे अवयव एकामध्येच असणे. तर आन्सर येणार आहे संघ आर्थ्रोपोडा, मोलुस्का, सिलेंडरेटा आणि ॲनिलिडा. काय येणार आपलं आन्सर? संघ ॲनिलिडा. संघ ॲनिलिडा मध्ये प्राणी कसे असतात? उभयलिंगी असतात, ज्यांच्यामध्ये स्त्री व पुरुष. उभयलिंगीचा अर्थ काय होतो? स्त्री व पुरुष यांचे, या दोघांचे अवयव असणे. या दोघांचेही अवयव असणे. ओके. आता तुम्ही विसरणार नाही असणे. मग ॲनिलिडा मध्ये कोण येतं? मग उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर येतं गांडूळ. हे कोणाचं उदाहरण आहे? ॲनिलिडाचं उदाहरण आहे. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न बघा. खालील कुठल्या प्राण्यामध्ये पृष्ठरज्जू भ्रूणावस्थेत अस्तित्वात असतो? पृष्ठरज्जू म्हणजे काय? की असं धाग्यासारखं स्ट्रक्चर. पृष्ठरज्जू काय आहे? धाग्यासारखं स्ट्रक्चर आहे. पृष्ठरज्जू काय आहे? धाग्यासारखं स्ट्रक्चर आहे. आणि हा काय आहे? अवयव आहे. काय आहे? अवयव आहे. कोणता अवयव? जो शरीराला काय देतो? आधार देतो. काय देतो? शरीराला आधार देणारा अवयव आहे. म्हणून प्राण्यांचे वर्गीकरण करत असताना समपृष्ठरज्जू आणि पृष्ठरज्जू या दोन विभागात करण्यात आलं होतं. मग आता काय सांगितलं? भ्रूण अवस्थेमध्ये ज्याच्यामध्ये पृष्ठरज्जू आहे तो कोण होता? बॅलेनोग्लायसिस. बाकीच्यांमध्ये नाही, पण ह्याच्यामध्ये होता. कारण बॅलेनोग्लायसिस हा काय आहे? हेमिकॉर्डेट आहे, अर्ध समपृष्ठरज्जू आहे. कसा आहे तो? बॅलेनोग्लायसिस काय आहे? अर्ध समपृष्ठ रज्जू. म्हणजे ज्याला काय आहे? ज्याच्या अर्ध्या भागामध्ये, अर्ध्या अवयवांमध्ये, ठीक आहे, अर्ध्या भागामध्ये पृष्ठरज्जू आहे आणि अर्ध्या भागामध्ये नाही, म्हणून अर्ध समपृष्ठरज्जू.
कळलं सर्वांना? तो कोण होता? बॅलेनोग्लायसेस होता. ठीक आहे. चला, समजलं असेल. सेशन लाईक करून लिंकला शेअर करून घ्या बरं. पटापट सेशनला लाईक करत जा. तुमचे लाईक कमेंट खूप कमी असतात. तुम्हाला सामान्य विज्ञानाचे लेक्चर हवे की नको? तर पटापट सेशन लाईक करायचं आहे, लिंकला शेअर करून घ्यायचं आहे. असेच व्हिडिओ आणि असेच नवीन क्वेश्चन बघण्यासाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा, म्हणजे व्हिडिओची लिंक सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल, नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. देन पुढचा प्रश्न बघा काय आहे. उपासमारीच्या काळात खालील कुठले अंगक आवश्यक ऊर्जा पुरविण्यास मदत करतात? उपासमारीच्या काळात म्हणजे जेव्हा आपल्याला अन्न मिळत नाही, आपल्याला म्हणजे त्या पेशींना त्यांना पोषक द्रव्य मिळत नाहीये, पण तरी सुद्धा ते ऊर्जा देतात. ते कोण असतात? लयकारिका. कोण असतात? लयकारिका. लयकारिकांना सुसायडल बॅग म्हणतात, आत्मघाती पिशव्या म्हणतात. काय म्हणतात? आत्मघाती पिशव्या. ह्या काय करतात माहितीये, की जे बाकीच्या घाण कचरा काहीही शरीरामध्ये गेलेलं असेल तर त्यांचं काय करतात? फॅगोसायटिक असतात नेचरला, म्हणजे ते काय करतात? त्यांना किल करतात, खाऊन टाकतात. पण ह्यांना आत्मघाती पिशव्या याच्यासाठी म्हटलं जातं, कारण त्या काय करत असतात? जेव्हा त्या स्वतः खराब होतात, त्या स्वतःची पेशी खराब झाल्यानंतर त्याच्यातले जे पाचक एन्झाईम आहे, पाचक बोलतो ना आपण विकरे आहे, ते शरीराच्या बाहेर येतात, म्हणजे त्यांच्या शरीराच्या म्हणजे त्या पेशीच्या बाहेर येतात आणि त्या पेशीचं डायजेशन करून टाकतात. पूर्ण त्या पेशीला, स्वतःच्याच पेशीला किल करून टाकतात. म्हणून आपण त्यांना आत्मघाती पिशव्या म्हणतो. पण त्याच उपासमारीच्या वेळी काय करतात? तर काय करतात त्या? ऊर्जा पुरवण्यास मदत करतात. पुढचा प्रश्न बघा. खालील विधाने लक्षात घ्या. अचूक नसलेले विधान ओळखा. अचूक नाहीये. ठीक आहे. अचूक म्हणजे बरोबर नाहीये, म्हणजे चूक विधान. ठीक आहे. कोणतं विधान ओळखायचंय? चूक विधान ओळखायचंय. जसं की आपण हा प्रश्न घेतला होता बघा. जेलीफिश मत्स्य वर्गात मोडते? नाही मोडत, कारण ही फिश नाहीये. ठीक आहे. मासा नाहीये ती. जेलीफिश मासा आहे का? मासा नाहीये, मत्स्य वर्गात ती येणार नाही. जेलीफिश पाण्यामध्ये वसाहतीने राहते का? चूक. ती कशी राहते? एकटी राहते, वसाहतीने राहत नाही. यांचे प्रजनन पुनर्जनन या अलैंगिक पद्धतीने होते का? हेही चूक. यांचे प्रजनन होते मुकुलायन पद्धतीने. आपण हा प्रश्न घेतला आय थिंक. मुकुलायन PYQ असेल. सो परत आपल्या फाईलमध्ये आलेला आहे. मुकुलायन ह्या पद्धतीने ह्याचे काय होते? प्रजनन होते. मुकुलायन म्हणजे काय? की शरीरावर बारीक फुगवटा तयार होणे आणि त्या फुगवट्याचं रूपांतर कशात होणे? पूर्ण एका सजीवामध्ये होणे आणि तो शरीराबाहेर वेगळा होणे, याला म्हटलं जातं मुकुलायन पद्धत. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये कसं विधान ओळखायचं? तर आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं. ऑब्व्हियसली सगळे चूक आहे, म्हणजे आन्सर काय येणार आहे? पर्याय नंबर डी, अ, ब, क चूक. ठीक आहे. लक्षात आलेलं आहे. तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. खालील कुठल्या वनस्पतींना मुळासारखे दिसणारे मुलाब असतात? मुळासारखे दिसणारे, ठीक आहे, मुळं नसतात, पण मुळांसारखे दिसणारे मुलाब म्हणजे अवयव असतात. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आता थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा काय आहे? तिघही अबीजपत्री वनस्पती आहे. कसे आहेत? अबीजपत्री. म्हणजे यांना बिया येतात का? नाही. एचर या शास्त्रज्ञाने बीजपत्री आणि अबीजपत्री या संघामध्ये वर्गीकरण केलं होतं वनस्पतींचं. त्यामध्ये थॅलोफायटा म्हणजे शेवाळ आहे. ब्रायोफायटा काय आहे? ब्रायोफायटांना आपल्या वनस्पती सृष्टीतलं काय म्हटलं जातं? उभयचर म्हणजे अँफिबियन म्हटलं जातं, जे पाण्यातही राहतात आणि ज्यांना बघा पोषणासाठी पाण्याची, तर तग धरून राहण्यासाठी, उगवण्यासाठी जमिनीची गरज पडते. म्हणजे जमीन व पाणी दोघं लागतं, म्हणून वनस्पती सृष्टीतील उभयचर कोण आहे? ब्रायोफाइट आहे. पण आपल्याला काय म्हटलं? खालील कुठल्या वनस्पतींना मुळासारखे दिसणारे मुलाब असतात? तर ते सुद्धा कोणामध्ये असतात? ब्रायोफायटामध्ये असतात. व ब्रायोफायटाला काय म्हटलं जातं? वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणजेच अँफिबियन म्हटलं जातं. समजलं असेल तर सेशन लाईक करून लिंकला शेअर करा. कासव हा प्राणी खालील कुठल्या वर्गात येतो? कासव कोण आहे? कासव पाण्यात पण राहतो ना, कासव पाण्यातच राहतो. आणि आपण बघा घरी जर कासव तुम्ही छोटं पाळलं असेल तर तुम्ही त्याला खाली जरी घरात सोडलं तर ते सगळीकडे फिरतं, है ना. आता माझ्याकडे आहे म्हणून मला माहिती आहे, आमच्याकडे कासव माझ्या घरी आहे म्हणून मला माहिती आहे की त्याला जर आपण सोडलं खाली तर ते काय होतं? ते सगळीकडे फिरतं. ठीक आहे. पण त्याला पाण्याची आवश्यकता असते, म्हणून जास्त वेळ पण नाही ठेवायचं, पण ते पाण्यात आणि जमिनीत राहू शकतं, जमिनीवर. म्हणून आपण त्यांना काय म्हणणार? उभयचर म्हणणार, म्हणजे अँफिबियन म्हणणार. ठीक आहे. देन पुढचा प्रश्न बघा. तात्पुरती स्मृती किती काळासाठी राहते बरं आपल्यामध्ये? तात्पुरती. ठीक आहे. म्हणजे टेम्पररी, जास्त वेळ नाही, टेम्पररी आपल्याला लक्षात ठेवायचंय. किती वेळ राहणार? बघा 5 मिनिटे,
12.30 सेकंद, 30 मिनिटे, 1 मिनिटे. बघा इथे तुम्हाला 30 सेकंद द्यायला पाहिजे होतं. मिनिटांपर्यंत राहतच नाही. पर्याय नंबर तुमचा 30 योग्य येणार आहे. पण काय येणार आहे त्याचं आन्सर 30 सेकंद. म्हणजे तुम्हाला तात्पुरती स्मृती जी आहे, फक्त एखादी गोष्ट फक्त थोड्याच वेळासाठी, थोड्या सेकंदासाठी जी लक्षात राहू शकते, तिचा जो काळ आहे, कालावधी आहे, तो 30 सेकंद इतकाच असतो. ठीक आहे. आजसाठी इतकंच. व्हिडिओ कसा वाटला, क्वेश्चन आन्सर कसे वाटले, क्वेश्चन आन्सर तुम्हाला जमले का, किंवा ह्याच्यापैकी तुम्हाला किती क्वेश्चन माहिती होते हे सुद्धा मला कमेंट करून सांगायचंय. कारण असे क्वेश्चन माहिती पण नसतात, कधी आपण वाचलेले नसतात, जे सायंटिफिक बॅकग्राऊंडमध्ये, सायन्सच्या बॅकग्राऊंडमध्ये नाही, त्यांच्यासाठी नवीन आहे. तरी सुद्धा तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित रीड केला आणि नोट्स काढल्या, तर तुम्हाला काहीही अवघड नाहीये. बीएमसीची जागा 1846 आहे. आपल्याला एकच हवी आहे आणि ते आपण नक्की मिळवू, अशी आशा तुम्ही पण आपल्या मनी बाळगा. भेटूया पुन्हा न्यू आपल्या क्वेश्चन सोबत आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. तुम्ही नवीन असाल, आज चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, तर सर्वप्रथम टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपला ऍप आहे, ऍपला डाउनलोड करा. टेक केअर. चलो बाय बाय.